शिर्डी साई संस्थांचे क्रीडा अधिकारी राजेंद्र गोपडे आणि ITIचे उपप्राचार्य दादा दामोळकर हे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं. आज या ठिकाणी आजचे वक्ते आलेले आहेत. श्री साईबाबा यांचं जीवन कार्य आणि साई संस्थान ज्या वेगवेगळ्या योजना राबवतं त्याविषयी आजचे वक्ते आपल्याला सविस्तर माहिती या ठिकाणी देणार आहेत. आजचं व्याख्यान स्वर्गीय व्यंकटराव हिरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेलं आहे. मी मोहन यादव यांना विनंती करतो की त्यांनी प्रारंभी स्वर्गीय व्यंकटराव हिरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं. स्वर्गीय व्यंकटराव हिरे यांना व्याख्यानमालेच्या वतीनं प्राध्यापक कृष्णा शहाणे हे आदरांजली अर्पण करतील. त्यांना आदराने भाऊ या नावाने संबोधतात. ते व्यंकटराव हिरे राजकारणामध्ये उपमंत्री पदापर्यंत पोहोचले. नाशिक जिल्ह्यात त्यांनी स्वतःच्या जीवनशैलीचा एक आगळावेगळा ठसा निर्माण केला. विचार प्रणालीचा खोलवर ठसा उमटवला. कर्नल भाऊसाहेब हिरे यांनी निर्माण केलेल्या आदिवासी सेवा समिती व महात्मा गांधी विद्या मंदिर या दोन शिक्षण संस्थांच्या कामकाजात भाऊंनी स्वतः लक्ष घालून महत्त्वपूर्ण बदल केले. या संस्थांनी जिथे जिथे शाखा सुरू केल्या त्या ठिकाणी आकर्षक व भव्यदिव्य इमारती बांधल्या. आदिवासी क्षेत्रातील मुलामुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे म्हणून आश्रमशाळांचे नियोजन, व्यवस्थापन, निवास, भोजन व्यवस्था, अभ्यासिका, प्रयोगशाळा अशा सर्वांमध्ये मूलभूत सुधारणा केल्या. शैक्षणिक संकुलांचा संपूर्ण परिसर सुशोभित, देखणा, नीटनेटका असावा हा कटाक्ष त्यामुळे दूरवर आदिवासी भागातील आश्रमशाळा तर राजकारणाचे केंद्र बनल्या. नाशिकमध्ये सर्वसामान्य नागरिकांना सहज सुलभ शिक्षणाची संधी मिळावी, प्रवेशासाठी गुणवत्तेची अट असू नये या भूमिकेतून भाऊंनी पंचवटी महाविद्यालय स्थापन केले. नव्या दृष्टिकोनामुळे दोन्ही संस्थांचा गुणात्मक व विकासात्मक आकर्षणाने वाढ झाली. सहकार क्षेत्रात भाऊंचे योगदान फार मोठे आहे. नाशिक जिल्हा खरेदी विक्री संघ, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व विकास बँक या संस्थांच्या माध्यमातून भाऊंनी सहकार चळवळ तळागाळापर्यंत नेली व ग्रामीण भागातून नवे नेतृत्व उभे केले. मोहन यादव यांचा सत्कार आमच्या मालेचे पदाधिकारी शंकरराव बर्वे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि शिर्डी येथील सुरेखाताई यादव सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. साईबाबांना अभिवादन करून या ठिकाणी वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी साहेब, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित मान्यवर बंधू भगिनी, प्रथमतः बेडी साहेब व त्याच्या सहकार्याने मी धन्यवाद देतो. आपण मला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि बाबांवर दोन शब्द बोलण्याची संधी दिली. मागील महिन्यात श्रीकांत बेणी साहेब शिर्डीला आले आणि गप्पांच्या ओघामध्ये आमची अशी व्याख्यानमाला आहे, आपण या व्याख्यानमालेला या. मी आपलं हो म्हटलं आणि त्यांचं निमंत्रणाचं पत्र मिळालं. 92 वर्षाची परंपरा, गोदातेरी पवित्र अशा या ठिकाणी ती व्याख्यानमाला मी वाचून म्हटलं, मग पामराची काय थोरपण, पायाची वाहनं पायी बरी. आपण त्या कार्यक्रमाला आपल्याला बाबा वेळ देतील का? कारण आमच्याकडे नेहमीच गर्दी, नेहमीच VIP आणि आमची तशी तारेवरची कसरत असते. परंतु बाबांना जे मान्य होतं ते घडतं. त्यांची इच्छा असेल तर म्हटलं आपल्याला बाबा परवानगी देतील. आणि मग उपक्रम बघितला, त्यातील वक्त्यांची यादी बघितली. अरे म्हणजे इतक्या मोठ्या मंडळीमध्ये बेणी साहेबांनी बोलवलं आहे
आपण बाबांना विचारू कार्यक्रमाला जायचं का नाही जायचं, आणि मग बाबांनी चक्क कार्यक्रमाला जा अशी परवानगी दिली आणि मग ठरवलं की आपण या व्याख्यानामध्ये उपस्थित राहायचं. त्या पद्धतीनं आज या ठिकाणी आपल्या पुढे बोलण्याची संधी मिळाली. शिर्डी नाशिक अंतर फार नाही. शिर्डीहून अनेक पालख्या येतात. नाशिकहून दर गुरुवारी, दर महिन्याला, दर रविवारी येणारे अनेक साईभक्त आहेत. अनेक पालख्यांचे पदाधिकारी आहेत. समोरही साईबाबांचं मंदिर आहे. पाठीमागे आरतीचा आवाज येत होता. आज अशी परिस्थिती आहे, देशाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठल्याही शहरात जा, 2 मिनिटात आपल्या डोळ्याची पानं बघता तोच तुम्हाला बाबांचा फोटो तरी दिसेल, बाबांचं मंदिर तरी दिसेल. इतकं प्रचंड वेगात साईनामाचा गजर हा पोहोचलाय. देशातच नाही तर जगात गेलाय. आणि साईबाबांच्या शिर्डीनं श्रद्धा सबुरीचा मंत्र जो बाबांनी दिला तो जगात पोहोचवला, देशात पोहोचवला. आज साईबाबांची शिर्डी सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणून पूर्ण जगात, पूर्ण देशात प्रसिद्ध झालं. आपण जगात, देशात कुठेही जा आणि आपण शिर्डीहून आला असं म्हटलं की शिर्डी नजीक आला असं म्हटलं की लगेच समोरचा भाविक असेल अत्यंत आपुलकीने आपली विचारपूस करेल. आणि याचा प्रत्यय जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा निश्चित येतो. आवडावी असं काम. संतांची तशी महाराष्ट्र भूमी आहे. आपण संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव या सगळ्यांना आपण जवळून अभ्यासतो. आपल्या महाराष्ट्रात तर मोठा वारकरी संप्रदाय आहे. पण बाबांचं वैशिष्ट्य असं, विजयादशमी 1918 बाबांनी समाधी घेतली. येत्या 2018ला बाबांना 100 वर्ष पूर्ण होईल. आणि 100 वर्ष पूर्ण व्हायच्या आत एक संत, तेही फकीर वेशात राहिलेले, तर त्यांनी देशाच्या, जगाच्या पूर्ण सीमा पार केल्या. आणि आज शिर्डीला, आज शनिवारचा दिवस आहे, आम्ही जेव्हा निघालो तेव्हा दर्शन रांग बाहेर होती. संध्याकाळपर्यंत साधारणतः 1 लाख लोक आज दर्शन घेतील. उद्या रविवार आहे, उद्या हीच अवस्था असेल. तेव्हा ॲव्हरेज 70-80 हजार लोक, शनिवार रविवार 1 लाखाच्या दरम्यान लोक, वर्षाला साधारणतः 2.25 कोटीचे भाविक बाबांचं दर्शन घेतात. तुम्हाला सांगायला मला आवडेल, देशात, जगात असं एकही स्थान नाही तर तिथे इतक्या मोठ्या प्रमाणात भक्तांची रीघ असते. 5-5, 10-10 तास लोक रांगेत उभे राहतात. आणि व्यवस्थाही अत्यंत सुंदर अशी केलेली आहे. पण सर्वात महत्त्वाचं, जेव्हा 1 लाख, 2 लाख लोक येतात तेव्हा ह्या गर्दीचं नियोजन करणं, त्यांचं दर्शनाची व्यवस्था करणं, त्यांची राहण्याची व्यवस्था करणं, असं जर कोणी म्हणत असेल आम्ही करतो, मी करतो, तर हे साफ चुकीचं आहे. बाबांचं आजही तिथं वास्तव्य आहे आणि बाबाच हे सगळं करतात. त्याचे अनेक अनुभव आम्ही दररोज बघतो, ऐकतो, अनुभवतो. आणि आपल्या सर्वांनाही दैनंदिन जीवनात ते अनुभव येतात. तेव्हा आज या व्याख्यानाच्या निमित्तानं माझा हा प्रयत्न आहे की बाबांचं चरित्र तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत आहे. अनेक जण साईभक्त आहेत पालखीमधले, ते पारायण करतात, अनेकांचं चरित्र पाठ आहे. पण या चरित्रामध्ये बाबांचे अनुभव आहे. या चरित्राव्यतिरिक्त 1918 नंतर काय काय घडत गेलं आणि हा बाबांच्या कार्याचा हा जो व्हिडिओ आहे कसा वाढत गेला, याची माझ्या कौतुकानुसार माहिती देण्याचा या ठिकाणी माझा प्रयत्न आहे. मी सुरुवातीलाच म्हटलंय की बाबांची परवानगी घेऊन या ठिकाणी आलोय. तशी परवानगी घेण्याची प्रथा जी आहे ही पूर्वीपासून आहे. साईचरित्राच्या अध्याय 2 मध्ये हेमाडपंतांनी बाबांकडे विनंती केली आणि त्यांचे परमभक्त शामराव देशपांडे यांना सांगितलं की बाबांना विचारा, तुमच्या कथा, तुमचे अनुभव, तुमच्या लीला याचा एक सुंदर ग्रंथ आपण करूया, यासाठी बाबांची परवानगी हवे. तर बाबांनी सांगितलं की मी फकीर, माझ्या कथांचं कशाला ग्रंथ पाहिजे,
नसताना तो चेष्टेला कारण होईल. आणि मग शामराव देशपांडेंनी हट्ट धरला, हेमाडपंतांनी त्याचा पाठपुरावा केला आणि मग बाबांनी सांगितलं की माझ्या कथा वार्ता यांचा जो संग्रह करील, जो त्या वाचेल, जो त्याचा प्रचार प्रसार करेल आणि त्याच्या सगळ्या आशा आकांक्षा त्या निश्चित मी पुरवील असा आशीर्वाद दिला आणि हा ग्रंथ पूर्ण झाला. या ग्रंथामध्ये बाबांच्या सर्व लीलांचा समावेश आहे. पण ह्या लीला लेखकाला माहिती जेवढ्या झाल्यात तेवढ्या त्याने त्या एकत्रित केल्या. साईचरित्रानुसार 1854 मध्ये बाबा प्रथमतः शिर्डीमध्ये अवतरले. 16 वर्षाचे असताना बाबा सध्याचं जे गुरुस्थान आहे निंबवृक्ष या खाली प्रगट झाले आणि याच्यानंतर बाबा जे गायब झाले ते 4 वर्षाचे. त्यानंतर 4 वर्षांनी साधारणतः 20 वर्षाच्या दरम्यान 1858च्या सुमारामध्ये चांद पाटलाच्या लग्नासोबत वरडासोबत बाबा शिर्डीला आले. बाबांचं सध्याच्या खंडोबा मंदिरामध्ये तिथं खंडोबा मंदिराचे जे पुजारी त्यांनी माळसापतींनी आओ साई म्हणून स्वागत केलं आणि मग बाबा जे शिर्डीत थांबले ते 60 वर्ष. साधारणतः 60 वर्ष बाबांनी आजची द्वारकामाई आणि तेव्हाची मस्जिद या ठिकाणी त्यांची पूर्ण दिनचर्या चालत असे. त्या काळामध्ये काशीराम शिंपी, आप्पा जागडे अशी काही जी मंडळी होती, तात्या पाटील असतील, बायजाबाई असतील, हे सर्व बाबांची सेवा करायचे. आणि जेव्हा बाबा त्या लिंडी बागेमधून झाडाला पाणी घालत होते तेव्हा गंगागिरी महाराजांनी बाबांना पाहिलं आणि हे शिर्डीचं रत्न हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे की रत्न इथं प्रगटलं असा अभिप्राय दिला. गंगागिरी महाराजांचे त्या काळचे हे शब्द कोणाला पटले नाही का नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे आणि त्याची प्रचिती आज आपल्याला येते. बाबांनी आपल्या हायकी सांगितलं होतं जेव्हा त्यांनी समाधी घेतली, माझ्या देहत्यागानंतर या तुर्बतीमधून माझ्या तुम्हाला आवाज येईल, लाखो भाविक दर्शनाला येतील आणि त्याची प्रचिती आज येते. आज देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यामधून लोक येतात. बाबा स्वतःला परमेश्वर म्हणत नव्हते. मी अनल हक्क म्हणजे मी परमेश्वराचा सेवक आहे असं ते सांगायचे. आणि मग ह्या बाबांच्या लीला याचं सुरुवातीला जे संस्थांनी साईबाबांचं संस्थांचं साईलीला नावाचं दैमासिक आहे यातून या कथा सर्व सुरू केल्या आणि त्याची प्रचिती आली. बाबा असताना बाबांनी ज्या असंख्य लीला केल्या त्या लीलाही या साईलीलामधून आणि नंतर ग्रंथरूपामध्ये त्या प्रसिद्ध झाल्या. बाबांनी साक्षात विठ्ठल रूपामध्ये दासगुरू महाराजांना दर्शन दिलं. दासगुरू महाराजांनी इच्छा व्यक्त केली, बाबा मला प्रयाग तीर्थाला जायचं. साईचरित्रात त्याचा उल्लेख आलेला आहे. बाबांनी आपल्या चरणकमळामधून अक्षरशः तीर्थ काढून प्रयाग तीर्थ दासगुरूंना दाखवलं आणि मग दासगुरू महाराजांचा प्रचार पुढे आलेलाच आहे. आपण फार लीला साईचरित्रातल्या आज घेणार नाही. सध्या ज्या लीला मी अनुभवतो की ज्या मला माहिती आहे या आपण या ठिकाणी माझा सांगण्याचा प्रयत्न आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी बाबा धुणीसमोर बसलेले होते आणि धुणीनं पेट घेतला. अशा वेळेस बाबांनी स्वतः धुणीत हात घातला. माधवराव देशपांडे त्यांना मागे ओढलं. नेमकं कारण कळलं नाही, बाबाने धुणीत हात का घातला. तेव्हा बाबाने सांगितलं की एका लोहाराची स्त्री नवऱ्याची हाक ऐकून तिनं त्या बत्तीचा पाता ओढायला सुरुवात केला आणि जे बगलेत अडकवलेलं जो मुलगा होतं ते मुलगा खाली पडला. त्याला वाचवण्यासाठी मी हा प्रयत्न केला आणि आज तो वाचला. असे अनुभव जे आहेत ते अनुभव साईचरित्रात आले आहेत. बाबांचं राहणीमान अत्यंत साधं होतं. बाबा स्वतः भिक्षा मागायचे आणि हे सर्व अन्न एकत्र करायचे. त्यात भाजी, आमटी, ताक, दूध, दही सगळं एकत्र येऊन हे त्या द्वारकामाईत आणून ठेवायचे. त्यातलं किती ते खात असतील त्यांनाच माहिती. बाकी सगळे कुत्रे सगळं त्याचा आस्वाद घ्यायचे. परंतु प्राणी मात्रच बाबा स्वतः त्यांना देव दिसायचा याचाही त्यांनी उल्लेख केलेला आहे. द्वारकामाईत एका फळीवर बाबा झोपायचे. ते सुद्धा आश्चर्यकारक असंच होतं. त्या फळीला चारी बाजूनी चिंध्याने बांधलेल्या फळीवर झोपणं हा बाबांचा मोठा
चमत्कारच होता आणि हे सगळं महासिद्धीमुळं शक्य होतं. काहीतरी तर आपण बघितलंय की एकदा सूर्यास्ताच्या वेळी जोरदार पाऊस आला आणि सगळे गावकरी गडबडले, आता काय होणार. बाबांनी हातात सडका घेतला आणि पावसावर नियंत्रण आणलं, पाऊस थांबला. असंच एकदा द्वारकाबाईमध्ये जेव्हा धोनीनं जोरदार पेट घेतला आणि तेव्हा या सटक्याने धोनीवर त्यांनी नियंत्रण घेतलं. अशा लीला आपण त्यात बघितलं आहे. दासगुरू महाराजांनी बाबांच्या कार्याचा खूप प्रचार प्रसार केला. ठाण्यामध्ये त्यांचं कीर्तन ऐकून एका चोळकर नावाच्या विद्यार्थ्यांना बाबांना नवस केला की बाबा मला सरकारी नोकरी जर मिळाली तर मी चहा सोडून देईल. आणि कीर्तनानंतर बाबांचा चमत्कार झाला, त्याला नोकरी मिळाली आणि तो शिर्डीला यायला त्याला उशीर झाला. नंतर काही दिवसांनी जेव्हा वेळ मिळाला तेव्हा बाबा म्हटले, अरे यांना भरभरून चहाचे प्याले पाजा. म्हणजे त्यांचा नवस जो आहे बाबापर्यंत पोहोचलेला होता. दुसरा एक दृष्टांत अध्याय क्रमांक 15 मध्ये आलेला आहे. बाबा द्वारकात बसले असताना एक पाल चुकचुली. जर पाळीचा आवाज आला तर आपण समजतो की हे अशुभ आहे, परंतु एकाने विचारलं, बाबा नेमकं काय आहे, ही पाल काय म्हणते. तर बाबाने सांगितलं, काही नाही, तिची बहीण आता औरंगाबादमधून येणार आहे, तिला भेटणार आहे आणि म्हणून ती आनंदी आहे. तेवढ्यात एक घोड्यावरून एक ग्रस्त आले आणि त्यांनी जेव्हा चोबरा झटकला त्यातून एक पाल जी निघाली ती थेट त्या पालीला जाऊन भेटली आणि मग बाबांच्या बोलण्याची सर्वांना प्रचिती आली. अशा ह्या लीला आपण साहित्यात बघतोय. बाबांच्या या लीलाचा प्रचार प्रसार करण्यामध्ये तेव्हा ज्या काही उच्च शिक्षित मंडळींचा सहभाग होता, यामध्ये जर महत्त्वाचं नाव असेल तर नानासाहेब चांदोरकरांचं. नानासाहेब चांदोरकर मुंबईच्या एन.पी. कॉलेजचे विद्यार्थी होते आणि त्यांनी BA पर्यंत शिक्षण पुढे घेऊन त्यांना सरकारी नोकरी मिळाली आणि त्यांची नियुक्ती तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांचे चिटणीस म्हणून अहमदनगरला झाली. अहमदनगरला चांदोरकरांच्या पदरी शिर्डीचे एक कुलकर्णी नावाचे शिपाई होते. तर ह्या कुलकर्णींना बाबांनी सांगितलं, अरे बाबा तुझ्या साहेबाला सांग का मी बोलवलं. बाबांचा निरोप कुलकर्ण्यांनी नानासाहेब चांदोरकरांना सांगितला. पण साधारणतः 100 125 वर्षापूर्वीची गोष्ट. अशा वेळी फकीराकडे मी कशाला जाऊ. त्या काळामध्ये एन.पी. कॉलेजचा विद्यार्थी आणि एक उच्च शिक्षकपणाची भावना. चांदोरकरांनी बाबांचं निमंत्रण पहिल्यांदा धुडकावलं. बाबांनी पुन्हा विचारलं, अरे बाबा तुझ्या साहेबांना सांग तर मी बोलावलं. तुझे आणि माझे अनेक जन्माचे ऋणानं बंद आहे. या जगात तर लोक खूप आहेत, पण मी तुलाच का बोलवतो तर अनेक पिढ्यापासून मी त्याला ओळखतो. बाबांचा हा निरोप कुलकर्ण्यांनी पुन्हा जाऊन सांगितला आणि मग चांदोरकरांना वाटलं आपण जाऊन तर बघावं. चांदोरकर बाबांक आले, बसले, परंतु मनातला जो भाव होता तो पूर्ण काही त्यांचा जागा झाला नाही. कारण काहीतरी चमत्कार झाल्याशिवाय, आपल्याला प्रचिती आल्याशिवाय आपण समोरच्या साधूवर संतावर विश्वास ठेवत नाही. आणि मग ते पुन्हा नगरला गेले आणि त्यानंतर अकोल्याजवळ जो हरिश्चंद्रगड आहे त्या ठिकाणी ते शासकीय कामासाठी गेले असता त्या हरिश्चंद्रगडावर त्यांना खूप तहान लागली आणि तहान लागल्यानंतर त्यांनी बाबांना प्रार्थना केली, जर तुम्ही खरोखर जर बाबा असाल आणि तुम्ही जर साक्षात्कारी पुरुष असाल तर मला तुम्ही आता इथं पाणी द्याल. चांदोरकरांची ती हाक बाबापर्यंत पोहोचली आणि एक भिल्ल समोरून जात होता. त्याला त्यांनी विचारलं, बाबा मला तहान लागली. तर त्या भिल्लाने सांगितलं, तुम्ही ज्या ठिकाणी ज्या दगडावर बसलेला आहात त्या दगडाखालीच पाणी आहे. आणि खरोखर पाहिलं तर खरोखर पाणी होतं. नानासाहेबांना ते पाणी मिळालं आणि मग जेव्हा ते शिर्डीला आले, बाबा म्हटले, बाबा तुला त्या दिवशी पाणी मिळालं का. हे ऐकल्यानंतर मग नानासाहेबांमधली भक्ती जागृत झाली. नानासाहेब अत्यंत बाबांच्या जवळ आले आणि मग त्यांनी बाबांच्या प्रसाराचं काम मोठ्या प्रमाणात हाती घेतलं. सध्याची जी द्वारकामाई आहे त्या द्वारकामाईचा जीर्णोद्धार करण्याचं काम नानासाहेब चांदोरकरांनी केलं आणि नानासाहेब चांदोरकरांचा उल्लेख साहित्याने अनेक ठिकाणी आलेला आहे. जेव्हा ते जामनेरला तहसीलदार होते तेव्हा बाबांनी उदी पाठवून त्याच्या मुलीला प्रसूतीच्या वेदनापासून वाचवलं आणि हा उल्लेख आपण वाचतोय. असं ह्या चांदोरकरांचं कार्य
बाबांच्या प्रचारा प्रसारामध्ये त्यांचा मोठा वाटा याचा या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. यानंतर दासगणू महाराज हे तसे कलाकार होते. म्हणजे नाटक कंपनीत राहणं, तमाशात जाणं, असा एक कलाकार माणूस. त्याचं शिक्षणही फारसं झालेलं नव्हतं आणि नंतर त्यांना पोलीस खात्यात नोकरी मिळाली. पोलीस खात्यात नोकरी मिळाल्यानंतर त्यांचा आणि नानासाहेब चांदोरकरांचा संबंध आला आणि मग नानासाहेबांनी त्यांना बाबांकडे आणलं. बाबांकडे आणल्यानंतर त्यांचा काही बाबांवर भाव नव्हता. त्यांचं लक्ष सगळं आपल्या नोकरीवर, मला फौजदारची परीक्षा द्यायची आणि मला फौजदार व्हायचं आहे अशी इच्छा त्यांनी बाबांकडे व्यक्त केली. पण बाबांनी त्यांना पहिल्या दिवसापासून रिक्षून सांगितलं, अरे बाबा, दुसऱ्याची चाकरी आहे नको करू, तू माझ्याजवळ ये, तुझ्या हातून मला मोठं काम करून घ्यायचं आहे. परंतु संसारी माणूस हा मायेत अडकलेला असतो. दासगणू महाराजांनी काही बाबांचं ऐकलं नाही आणि ते पुन्हा नोकरीला गेले. पण जेव्हा त्यांना बाबांनी नोकरी सोडायला सांगितली तेव्हापासून त्यांच्या कामामध्ये अनेक अडचणी यायच्या. अडचण आली त्या दासगणू महाराज बाबांची प्रार्थना करायचे, बाबा त्यातून त्यांना सोडवायचे. एकदा ते रजेवर गेले पण वरिष्ठांना सांगितलंच नाही आणि मग जे काही त्यांचे सहकारी होते त्यांनी त्यांच्या गुपचूप तक्रारी केल्या. वरिष्ठ रागावले आणि दासगणू महाराजांना कळालं की आता आपलं काही खरं नाही. परंतु पुन्हा बाबांची प्रार्थना, बाबांनी चमत्कार केला. ते नोकरीच्या अंतरावर ज्या ठिकाणी होते तिथल्या एका गावामध्ये दरोडा पडलेला होता आणि दरोडा टाकलेले जे काही चोर होते ते तिथे त्याची वाटणी करत होते. दासगणू महाराजांना त्याची चाहूल लागली. ते स्वतः तिथे गेले, दरोडा करून त्यांनी पकडलं आणि ते ज्या ठिकाणी सर्व्हिसला होते त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेले. तेव्हा त्यांना सांगितलं की असं असं मी यांना पकडून आणलंय. वरिष्ठांनी विचारलं, तुम्ही बिना रजा न घेता कसे काय गेलेत? तेव्हा मग त्यांना दासगणू महाराज म्हटले की मला ह्या चोरीच्या टोळीची कल्पना लागली आणि म्हणून मी गेलो. अशी बतावणी करून ते वाचले आणि मग त्यांनी तिथून सांगितलं की नाही बाबा, मला आता ही नोकरी सोडायची. दासगणू महाराजांनी नोकरीला रामराम ठोकला. ते शिर्डीला आले. आज आपल्या प्रत्येक आरतीमध्ये आपण त्यांची एक छोटी आरती आहे, शिर्डी माझे पंढरपूर, ही आरती आपण म्हणतो. बाबांच्या कार्याचा त्यांनी खूप प्रसार केला. विशेषतः मुंबई भागामध्ये, ठाणे भागामध्ये. नांदेडकडे नंतर त्यांना बाबांनी पाठवलं. त्यांनी गोरट्याला समाधी घेतली. असं ह्या दासगणू महाराजांचं काम बाबांच्या या वाङ्मयामध्ये अत्यंत मोठं आहे. बाबांच्या प्रचाराप्रसार त्यांचा अत्यंत मोठा वाटा आहे. यानंतर जो उल्लेख करावा लागेल तो काकासाहेब दीक्षितांचा. काकासाहेब दीक्षित हे उच्च विभूषित होते. मी सांगण्यात येतो आज की 100 वर्षापूर्वी BA LLB सॉलिसिटरची पिढी असलेले काकासाहेब हे बाबांकडे राखूस झाले. त्यांची सुंदर अशी प्रॅक्टिस त्या काळामध्ये मुंबईला होती. परंतु नानासाहेब चांदोरकरांच्याच मार्गदर्शनाखाली ते लोणावळ्याला होते आणि तिथून बाबांनी त्यांना बोलावून घेतलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जेव्हा काकासाहेब बाबांच्या सानिध्यात आले तर त्यांनी शिर्डी सोडण्यातच हे करून टाकलं. त्यांच्या पिढीवर त्याचा परिणाम झाला. पुढे त्यांची पिढी बंद झाली आणि काकासाहेब बाबांकडे रमले. काकासाहेबांनी बाबांना प्रार्थना केली की बाबा मला इथे एक जागा घेऊन एक वाडा बांधायचा आहे, म्हणजे भक्तांची राहण्याची व्यवस्था होईल. बाबांनी त्यांची ती विनंती मान्य केली आणि या ठिकाणी काकासाहेबांचा जो दीक्षित वाडा, आज त्या ठिकाणी म्युझियम आहे, ते म्युझियम झालं आणि भक्तांची राहण्याची त्यावेळेस व्यवस्था झाली. तर अशा उच्च विभूषित काकासाहेब दीक्षितांचा मोठा वाडा बाबांच्या प्रचार प्रसारात आहे. यानंतर त्या काळातले नाशिकचे एक प्रख्यात वकील सखाराम उर्फ भाऊसाहेब धुमाळ यांचा उल्लेखही साहित्यरत्नात आलेला आहे. धुमाळांनी बाबांची खूप सेवा केली. धुमाळसुद्धा जेव्हा शिर्डीला आले, बाबा म्हटले आता 4 दिवस जायचं नाही. आपण बघितलं चरित्रामध्ये. आणि तेव्हा बाबांनी त्यांना जाऊ दिलं नाही आणि नेमकं त्याच वेळी धुमाळांची निफाडला तारीख होती. परत इकडे चमत्कार झाला आणि जज साहेब आलेच नाही. तारीख पुढे निघाली आणि मग पुन्हा धुमाळ आले. धुमाळांचा एक मोठा असा जो काही उल्लेख या ठिकाणी करावा लागेल की धुमाळांमुळं श्रीमंत गोपाळराव गुट्टी की ज्यांना त्यावेळेस नवकोट नारायण म्हणायचे, धुमाळांमुळं हे गोपाळराव गुट्टी
हे शिर्डीला आले. विशेष म्हणजे गोपाळराव बुट्टी ही त्या काळामध्ये बॅरिस्टर होते आणि त्यांची श्रीमंती प्रचंड होती. ते जेव्हा शिर्डीला आले तेव्हा गोपाळराव फक्त बाबांचं निरीक्षण करायचे. बाबांची नजर सुद्धा करत नव्हते. बाबांच्या पायाकडं तासनतास ते बघून राहणार आणि बाबांनी निरीक्षण करणार. तेव्हा ह्या बुट्टी घराण्याचं आजही मोठं योगदान आहे. नंतर स्वतः गोपाळराव बुट्टींनी बाबांकडे प्रार्थना केली की बाबा, जसं दीक्षितांचा वाडा झाला तसं मला एक इथं मोठं श्रीकृष्णाचं मंदिर करायचं आहे आणि यासाठी आपली परवानगी आवश्यक आहे. बाबांनी परवानगी दिली. स्वतः त्या मंदिराचं बाबांनी सुपरविजन केलं. इथं खिडकी ठेवा, इथं दरवाजा ठेवा. असं पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मंदिर पूर्ण झालं त्या बाबांनी सांगितलं की आता या ठिकाणी मीच राहणार, मीच विश्रांती घेणार. आणि आज जो बुट्टीवाडा ते बाबांचं समाधीस्थान झालं. बाबांनी बुट्टींच्या हातून आपलं समाधीस्थान बनवून घेतलं. असं श्रीमंत बुट्टी यांचाही बाबांच्या ह्या प्रचाराप्रसारामध्ये मोठा वाटा आहे. यानंतर रावबहादूर साठे हे तर डेप्युटी कलेक्टर होते नाशिकला, नगरला, आणि हेही बाबांचे भक्त बनले. त्यांच्या हातूनही बाबांनी साठेवाडा बांधून घेतला आणि भक्तांची त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली. तर हे बाबा हयात असताना ही जी मंडळी होती त्यामध्ये अग्रभागी असे नाव. परंतु 1918ला बाबांनी समाधी घेतली आणि यानंतर बाबांनी त्यांचा जो प्रचार प्रसार करून घेतला तर यामध्ये आज जर तुम्ही शिर्डीची गर्दी बघितली तर यामध्ये अनेक जण प्रश्न विचारतात की साऊथचे लोक फार दिसतात. मोठ्या प्रमाणात आंध्र आहे, कर्नाटक आहे, तामिळनाडू आहे. गर्दी तर पूर्ण देशभरात असते, परंतु मोठा वाटा साऊथचा का आहे तर यामध्ये मोठं जे नाव आहे की ज्यांनी बाबांच्या प्रचाराला वाहून घेतलं ते म्हणजे नरसिंह स्वामीजी. नरसिंह स्वामीजी हे मद्रासचे. नरसिंह स्वामीजी सुद्धा LLB होते. मी आता निकम साहेब भेटले एवढ्यात मी त्यांना म्हटलं की वकिलांचं आणि बाबांचं काहीतरी जुनं ऋण अनुबंध आहे. म्हणजे बाबांच्या सानिध्यात जी काही भक्त मंडळी होती त्यामधील मोठ्या प्रमाणात भक्त हे वकील व्यवसायाशी निगडीत होते. तसे हे नरसिंह स्वामी सुद्धा वकील व्यवसायाशी निगडीत आणि वकिलीची सनद मिळाल्यानंतर त्यांनी जोरदार अशी प्रॅक्टिस मद्रासमध्ये सुरू केली. पण अचानक त्यांच्या घरावर एक मानसिक हल्ला झाला, एक दुःखद घटना घडली आणि त्यातून त्यांनी आपली सनद परत केली आणि मग रमण महर्षीच्या आदेशानं ते साकुरीच्या उपासनी महाराजांकडे आले. साकुरीच्या उपासनी महाराजांनी त्यांना शिर्डीला पाठवलं आणि मग नरसिंह स्वामीजी शिर्डीमध्ये थांबले. त्यांनी बाबांचं जे काही साई लीला असेल, साईचरित्र असेल त्याचा पूर्ण अभ्यास केला, त्याच्यावर पुस्तके लिहिली आणि मग ते पुन्हा मद्रासला गेले. मद्रासला त्यांनी मैलापूर म्हणून एक मंदिर बांधलं. मैलापूर बाबा मंदिर हे मद्रासमध्ये प्रसिद्ध आहे. आज त्या ठिकाणी दररोज हजारोची गर्दी असते. साऊथमधलं सर्वात जुनं मंदिर हे मद्रासचं. नंतर त्यांनी कोइंबतूरलाही मोठं मंदिर बांधलं ते याच काळामध्ये आणि यामुळं बाबांचा प्रचार प्रसार मोठा झाला आणि आज साऊथमधून जी गर्दी शिर्डीला जी वाढली आहे त्याची पायाभरणी ही नरसिंह स्वामींनी केली. यानंतर त्यांनी मद्रास येथे ऑल इंडिया साई समाजाची स्थापना केली आणि त्यातून सर्व साई भक्तांना एकत्र आणून साई भक्तांचे मेळावे घेऊन त्यांनी बाबाच्या करायचा प्रचार प्रसार केला. यानंतर गुजरातमधली गर्दी आजही गुजरातमधून खूप पालख्या येतात, अनेक भाविक येतात. तर यामध्ये जो मोठा वाटा आहे ते आहेत वामनराव पटेल. वामनराव पटेलांना स्वामी शरणानंद या नावाने पुढं ओळखलं जावं लागलं. वामनराव पटेल शिर्डीत आले आणि त्यांनीही बाबांच्या कार्याचा प्रचार वाहून घेतलं. त्यांनी बाबांची त्याच्यावर पुस्तकं लिहिली आणि मग गुजरातमध्ये त्यांनी गुजराती भाषेत ही पुस्तकं भाषांतरित केली. त्यांच्या हातून एक मोठं काम जे झालं 1954ला साईबाबांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. या मूर्तीचा एक मोठा चमत्कार आहे. आपणापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल ही जी मूर्ती आहे 1954ची ही कैलासवासी बालाजी तालीम यांनी ती बनवलेली आहे. तालीम स्टुडिओ आजही मुंबईला आहे आणि ही मूर्ती जेव्हा तालीमनी बनवली तेव्हा बाबांचं पूर्ण शरीर बनून झालं, परंतु तालिमांना बाबांचा चेहरा काही बनवता येईना आणि ते खिन्न झाले. आणि मग
त्यांनी बाबांचा ध्यास घेतला, बाबांची आराधना केली की बाबा मला तुम्ही कसे आहेत बघायचं आहे, त्याशिवाय ह्या मूर्तीला देव पण येणार नाही. आणि साक्षात बाबांनी तालिबांना दर्शन दिलं आणि भाऊसाहेब तालिबांच्या हातून ही मूर्ती घडली. 1954ला या इटालियन मार्बलमध्ये झालेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. आजही देशात जगात अनेक मंदिर झाली, पण शिर्डीच्या ह्या मूर्तीसारखी मूर्ती कुठेही झाली नाही. अनेक भाविक जेव्हा ती मूर्ती बघतात तर त्या मूर्तीचे भाव, कधी बाबा एकदम खूप सिरियस वागतात, कधी बाबा एकदम मनमोहक वागतात, कधी बाबा एकदम आनंदाही वाटतात. असे ह्या मूर्तीचे भाव तुमच्यात जर भाव असेल तर तुम्हाला ते पाहायला मिळतील. आणि ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा मान स्वामी शरणानंद मिळाला. त्यानंतर जवळजवळ 32 वर्ष बाबांच्या या शिर्डीला दासगुरू महाराज अध्यक्ष होते आणि तसा व्यापही फार मोठा नव्हता, गर्दी फारशी नसायची. परंतु जास्त जो गर्दीचा भाग होता हा मुंबई, ठाणे असेल, महाराष्ट्र असेल, थोड्या प्रमाणात आंध्र. परंतु खऱ्या अर्थाने जी गर्दी वाढली त्याचा जो पहिला टप्पा आहे भाविकांची ओघ वाढण्याचा, तो म्हणजे एक मराठीमध्ये बाबांवर साधारणतः 1955च्या दरम्यान कुमार समर्थ सेन आणि कैलासवासी दिग्दर्शक पांडुरंग दीक्षित यांनी बाबांवर पहिला पिक्चर काढला. याची एक आख्यायिका जी आहे ती पण चमत्कारिक आहे. म्हणजे बाबा कसं प्रत्येक ठिकाणी निमित्त बनवतात आणि त्यांचं काम कसं करून घेतात. पांडुरंग दीक्षितांना आपण सर्व ओळखतो. पांडुरंग दीक्षितांची आई ही बाबांची निस्सीम भक्त होती. 1912-13च्या दरम्यान पांडुरंग दीक्षितांची आई शिर्डीला आली. त्या काळातली शिर्डी योगाने माधवराव देशपांडेची त्यांची भेट झाली आणि त्यांनी बाबांकडं त्यांना ते घेऊन गेले. तेव्हा त्या प्रेग्नंट होत्या. बाबांना त्यांनी प्रार्थना केली, एक नारळ बाबाने दिलं आणि सांगितलं बेटा हुन्नर का निकलेगा. आईनं हे नाव पाठ केलं की बेटा हुन्नर का निकलेगा. अर्थ काही कळाला नाही. घरी गेले. आषाढी एकादशी त्या प्रसूती झाल्या आणि आषाढी एकादशी असल्यामुळं बाळाचं नाव पांडुरंग ठेवलं आणि मग पुढे पांडुरंग दीक्षित कलाकार झाले. तर बाबांनीच हा आशीर्वाद दिला होता की बाबा तुझा जो मुलगा आहे तो कलाकार होणार. नंतर मग दीक्षितांना त्यांच्या आईने बाबाच्या त्या सगळ्या घटना सांगितल्या. बाबा कसे होते, बाबा काय करायचे, बाबांचे चमत्कार, त्यांचे राहणीमान कसं होतं, या सगळ्याचे बारकावे पांडुरंग दीक्षितांनी व्यवस्थित अगदी निहाळले. आणि मग कुमार सेन यांच्याबरोबर त्यांनी हा बाबांचा पहिला चित्रपट काढला. कान्होजी आंग्रे त्या काळाचे कलाकार, त्यांनी बाबांची भूमिका केली. बाबांवर हा पहिला मराठी चित्रपट प्रसिद्ध झाला. दीक्षितांनी बाबांना प्रार्थना केली, बाबा जर हा तुम्हाला चित्रपट आवडला असेल ना तर याला काहीतरी आम्हाला त्याचं तुम्ही सिग्नल द्या. आणि मग तो चित्रपट भारत सरकारकडे पाठवला आणि त्याला त्या काळामध्ये राष्ट्रपती पारितोषिक मिळालं. मराठी चित्रपट झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या 2 उद्योगपतींना वाटलं की आपण बाबांवर हिंदी चित्रपट काढावा आणि म्हणून त्यांनी ही गोष्ट साठेंना सांगितली. रावबहादूर साठेंनी मग नाव सुचवलं ते पांडुरंग दीक्षितांचंच. पांडुरंग दीक्षित त्यांना म्हटले काही हरकत नाही, कल्पना चांगली आहे, साधारणतः किती खर्च येईल. त्या काळामध्ये 9-10 लाख रुपये खर्च येईल असं कळालं. तेव्हा मुंबईला सरला चॅरिटेबल ट्रस्ट होतं. या सरला चॅरिटेबल ट्रस्टचे इंदुबाई शहा नावाचे चेअरमन होते. तेही बाबांचे भक्त होते. ते म्हटले पैशाची व्यवस्था मी करतो, परंतु चित्रपटातून येणारं काही जे उत्पन्न आहे ते आपण ट्रस्टला जर दिलं तर मला हा खर्च करता येईल. दीक्षितांनी मान्य केलं आणि मग त्यांनी मनोज कुमार असेल, राजेंद्र कुमार असेल, हेमा मालिनी असेल, या सर्वांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की असं असं आम्हाला कार्य करायचं आहे, आपली मदत हवी आहे. यामध्ये सुधीर दळवेंनी बाबांची भूमिका केली आणि हा पिक्चर 9 महिने 9 दिवस त्याचं चित्रीकरण झालं पुण्याजवळ. आणि सिनेमा जेव्हा हा हिट झाला तेव्हा खऱ्या अर्थाने बाबा देशाच्या कानाकोपऱ्यात पोचले. ही हकीकत आहे. पांडुरंग दीक्षितांच्यावर एक लेख मला त्याचं साहित्यामध्ये ते मिळालं आणि त्यातून हा बच्चा हुन्नर का निकलेगा हा बाबांनी दिलेला आशीर्वाद त्यांनी कसा पूर्ण केला त्याचं प्रत्यंतर आलं. ह्या पिक्चरला नंतर स्वर्गीय शंकरराव चव्हाणांनी तो करमुक्त केला आणि
अजूनच त्याचा लाभ पूर्ण देशाला झाला. अनेक प्रांतात त्याचं त्या भाषेमध्ये डबिंगही झालं आणि बाबांच्या कार्याचा प्रसार झाला. जगात जे बाबा गेले 70-80च्या दशकामध्ये आपले बरेचसे भारतीय ते परदेशात गेले. जाताना कोणी बाबांची उदी नेली, कोणी बाबांचा फोटो नेला आणि त्यातून बाबा परदेशातील लोकांना माहिती झाले. परंतु ती माहिती करण्यामध्ये एका IPS अधिकाऱ्याचा फार मोठा वाटा आहे. त्यांचं नाव आहे गणपती गुरुजींच्या माध्यमातून एक मोठं मंदिर झालंय. मागच्या महिन्यामध्ये जर्मनीमध्ये थॉमस नावाच्या माणसाने एक जर्मनीत मंदिर बांधलं आणि त्याने आता संकल्प केला की बाबांची युरोपमध्ये 108 मंदिरं करायची. अशा पद्धतीनं आता हे काम जगात चाललंय. मलेशियाची राजधानी कोलालंपूरमध्ये बाबांचे किमान 40 ते 45 मंदिरं असतील. खूप लोक येत भेटतात आणि ते सांगतात की आमच्या गावी कसं काम सुरू केलंय. न्यूझीलंडमध्ये मागच्या महिन्यात ऑकलँडला एक 50 कोटी रुपये खर्च करून एक मंदिर झालं. त्याचे चेअरमन भास्कर रेड्डी शिर्डीला आले. बाबांची त्यांनी मूर्ती जयपूरून घेतली, शिर्डीला त्याची पूजा केली आणि मग ही मूर्ती त्यांनी ऑकलँडला नेली. त्यांनी त्या ऑकलँड मंदिराचा आढावा मला जेव्हा मागच्या महिन्यात पाठवला तेव्हा अतिशय सुंदर मंदिर, मी तर म्हणेल जगातील सर्वात सुंदर मंदिर ऑकलँडला झालंय. आज साधारणतः 115-120 देशामध्ये साईबाबांचं काम चालू आहे. आता तुम्ही म्हणला पुरावा काय, तर मी सहज आमच्या अकाउंट्स डिपार्टमेंटकडे परवा माहिती मागितली. मागच्या वर्षी आपलं परकीय चलन किती, तर त्यांनी प्रिंट काढून दिली. 115 देशातील परकीय चलन आपल्याकडे जमा झालं आहे मागच्या वर्षीच्या अकाउंट्समध्ये. साधारण 9 कोटी रुपयाची ती प्राईज आहे. 9 कोटी रुपये यामधून जमा झाले. पैशापेक्षाही आपण बाबा आपले विदेशात पोचले हा त्यातला आनंद महत्त्वाचा आहे. नंतर 90च्या दरम्यान इंटरनेटचा उगम झाला आणि साईबाबा संस्थांची वेबसाईट सुरू झाली. आपण वेबसाईटवर बाबांचं सर्व लिटरेचर टाकलं आणि त्याचा फायदा ज्या जगभरातील साई भक्तांना बाबाबद्दल माहिती नव्हती त्यांना ते पूर्ण लिटरेचर बघायला मिळालं. त्याच्यातून प्रचार झाली. आज हजारो भाविक आमच्या वेबसाईटला व्हिजिट करतात. याशिवाय साईबाबा संस्थांनी टाटा स्काय मार्फत सर्वांना दर्शन खुलं केलं. आज ज्यांना शिर्डीला येता येत नाही ते घरातून बसून सर्व आरत्या टाटा स्काय बघतात, बाबांचं दर्शन घेतात. अशा या टाटा स्कायचाही बाबांच्या प्रचारापासामध्ये मोठा सहभाग आहे. आपण हा प्रचारापासा टप्पा ओलांडताना आपण अनेक भक्त बघितले. एका महत्त्वाच्या भक्ताकडं आता आपल्याला मी घेऊन जाणार आहे आणि त्यांचं नाव आहे KV रमणी. बाबा हयात असताना बाबांचे चमत्कार होते, आजही ते आहेत. KV रमणी हे सॉफ्टवेअर म्हणजे इंजिनियर होते. म्हणजे त्यांनी सॉफ्टवेअरमध्ये नोकरी केली आणि मग नोकरी करता करता ते उद्योजक झाले. पण 77च्या सुमारास त्यांच्या घरामध्ये एक दुर्धर आजाराने घराला ग्रासलं आणि त्यांना कोणी सांगितलं तुम्ही शिर्डीच्या साईबाबांकडे जा. शिर्डीला ते आले. म्हणजे आत्ताची गोष्ट, काही फार दिवस नाही. त्यांनी दर्शन घेतलं, बाबांना प्रार्थना केली, बाबा मला यातून तुम्ही सोडा. आणि काय चमत्कार झाला. त्यांच्या नातेवाईकांचा आजार बरा झाला आणि मग KV रमणी बाबांकडे जोडले गेले. नोकरी करत असतानाही ते मद्राच्या मंदिरात जायचे, पूजा अर्चा करायचे, आरती करायचे. नोकरी करता करता त्यांना त्यात इतकी प्रगती केली की त्यांनी सॉफ्टवेअरमध्ये नॅस्कॉम नावाची एक संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेचे ते अध्यक्ष झाले. आज देशात IT उद्योगात जी प्रगती झाली त्यामुळे त्यांचा मोठा वाटा आहे. मात्र पुढे त्या कंपनीच्या माध्यमातून इतका काही पैसा झाला की ते म्हणे की नाही बाबा मला आता हा पैसा नको, मला तुमची सेवा हवा आहे. आणि मग त्यांनी ह्या कंपनीमधील आपले सर्व शेअर्स विकून टाकले. शेअर्स विकले तर त्यामध्ये बाबांनी चमत्कार असा केला की त्यांच्या अपेक्षेपेक्षा खूप त्यात पैसा आला. आणि मग त्यांनी संकल्प केला की याच्यातले 80% जे काही पैसे आहेत ते मी तुमच्या नावाने एक ट्रस्ट काढेल, त्यात टाकेल. आणि मग त्यांनी चेन्नईत एक शिर्डी साई ट्रस्ट स्थापन केला. त्यात हा सर्व पैसा जमा केला. त्यातून मंदिराचं कामकाज, विविध मंदिरांना मदत करणं, तिथं औषधाच्या सुविधा देणं किंवा गरीब विद्यार्थ्यांना मदत करणं असे कामकाज सुरू केलं. आज ह्या ट्रस्टच्या माध्यमातून 350 मंदिराचं निर्माण कार्य झालं आहे. माझ्या आयुष्यातला चमत्कार तो मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो. KV रमणी शिर्डीला आलेत. त्यानंतर 2005 मध्ये त्यांनी
पहिली बाबांना देणगी दिली 1 कोटी रुपयाची. सर्व वर्तमानपत्रांनी त्याची दखल घेतली आणि दुसऱ्याची वर्तमानपत्रांनी एका भक्तांनी बाबांना 1 कोटी देणगी दिली. परंतु मला त्यात काही फार वेगळं वाटलं नाही, कारण रबडे साहेबांनी स्वतःला वाहून घेतलं होतं आणि ते काय काय काम करत होते हे सगळं मला माहीत होतं. एकदा रबडे साहेब दर्शनाकरता शिर्डीला आले. मी त्यांना विनंती केली, म्हटलं साहेब आपण उद्या सकाळीच आपले साई भक्त कुठं राहतात, कुठं झोपतात, कुठं जेवतात बघायला जाऊया. आणि त्यांना ही कल्पना खूप आवडली. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता आम्ही त्यांना घेऊन त्यावेळेची जी धर्मशाळा आहे तिथे बघायला गेलो. तर प्रचंड गर्दी धर्मशाळेमध्ये, बाहेर वेटिंग, भक्तांना खोल्या नाही. तर त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. यानंतर आमची एक दुसरी भक्तनिवास आहे, त्याला आम्ही नवीन भक्तनिवास म्हणतो किंवा 500 रूम म्हणतो. तिथं 500 खोल्या आहेत. या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी 500-700 लोकांची वेटिंग. त्यांनी विचारलं काहींना, आपण केव्हा आलात? कोणी 7 वाजता आलं आहे, कोणी 8 वाजता आलं आहे, परतीचा प्रवास कधी आहे? संध्याकाळी 8ला गाडी आहे, 9ला गाडी आहे. आणि मग तुमचं दर्शन कधी होणार, जाणार कधी, तुम्हाला रूम कधी मिळणार? आणि मग रमणे साहेबांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि मला त्यांनी सांगितलं, आता आपण हे बाबांचं काम आपण करणार. त्यांनी संकल्प केला. त्यांनी तत्कालीन विश्वस्त मंडळाला विनंती केली, मला आपण जागा द्या, मी त्यावर या भक्तांच्या भक्त निवासाची व्यवस्था करतो. आणि मग 20 कोटी रुपयाची जागा, 20 एकराची जागा तेव्हा त्यांना देण्यात आली. त्या ठिकाणी त्यांनी साई आश्रम नावाचा 110 कोटी रुपयाचा प्रकल्प पूर्ण केला. मागच्या वर्षी हा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. या ठिकाणी 1530 रूम आहे, 300 डॉर्मेटरी आहे. आणि आमच्या IT कमिटीचे ते चेअरमन आहेत. कॉंग्रेजन नावाच्या कंपनीबरोबर करार करून आपण 25 कोटी खर्चाचा एक प्रकल्प आपण उभा केला. त्यातून देशभरातील, जगभरातील साई भक्तांना आपल्या घरातून बाबांचं दर्शन, बाबांची आरती आणि राहण्यासाठी रूम आपण बुक करू शकतो. आज 200 रुपयात रमणे साहेबांच्या त्या साई आश्रममध्ये खोली मिळते, 500 रुपयात AC रूम मिळते, 10 रुपयात डॉर्मेटरी मिळते. गेल्या वर्षीत आम्ही पूर्ण वर्षभर जेवढे पालखीतून जे भाविक येतात त्या सर्वांची व्यवस्था त्यांच्या त्या प्रकल्पामध्ये मोफत केली होती. याच ठिकाणी 10 रुपयामध्ये जेवण मिळतं, 1 रुपयात चहा मिळतो, 1 रुपयात दूध मिळते, 1 रुपयात कॉफी मिळते. असं मोठं काम KV रमणे यांनी उभं केलं आणि 350-400 मंदिराचं निर्माण केलं. त्यांचाही ह्या प्रचारात मोठा वाटा आहे. आणि म्हणून मी हा अनुभव या ठिकाणी त्यांचा विषय करतो. विशेष म्हणजे कधी आपण जर शिर्डीला आला तर ह्या प्रकल्पाला भेट द्या. तुम्हाला कुठेही KV रमणे यांचं नाव दिसणार नाही. आपण साधं बघतो, कोणी ट्यूब देतं, खाली नाव टाकतं बारीक अक्षर, यांच्या स्मरणार्थ सप्रेम भेट. 110 कोटी रुपयाचं दांड दिलेला माणसाने कुठंही आपलं नाव त्या ठिकाणी दिलेलं नाही, कुठलीही कंडिशन नाही. तेव्हा बाबा हयात असताना बुट्टीवाडा झाला, बाबा हयात असताना साठेवाडा झाला, बाबा गेल्यानंतर इतका मोठा वाडा बाबांनी वाहून घेतला. आणि तो अशा भक्ताकडून आज त्यांनी आपल्या कार्याला वाहून घेतलं. सकाळी 8 वाजता त्यांचं ऑफिस सुरू होतं तर रात्रीपर्यंत एकमेव काम चालतं, साईबाबा साईबाबा. मी अनेक भक्त बघतो का आपण संसारात आहोत, आपण देवाजवळ काही ना काही मागणी करत असतो. रमणे साहेब जेव्हा येतात ना तेव्हा पहिले ते म्हणतात धुळभेट घ्यायची. एकदा 1 नंबर गेटला आले का ते लोटांगण घालतात, तिथून धुळीला स्पर्श करणार, मंदिरात जाणार. मंदिरात गेलं एखाद्या लहान मुलाला पकडून जसं बाहेर न्यावं लागतं तसं त्यांना पकडून बाहेर घेऊन जावं लागतं. कारण ते इतके तल्लीन होऊन जातात बाबांकडे बघून की बस. मग त्यांना सांगावं लागतं, नाही सर गर्दी, आपल्याला बाहेर जायचं आहे आता. आणि मग ते आमच्या प्रशासनाला विचारतात, आपल्याला काय पाहिजे, काय आवश्यकता आहे, भक्तांना कशाची गरज आहे. आणि मग एकच ध्यास असतो की साई भक्त, त्यांची मदत आणि मग त्यातून मंदिर निर्मिती. तर अशा ह्या भक्ताचा बाबाच्या प्रचारापासून मोठा वाटा आहे. असे अनेक घटक आहेत की हे घटक असा प्रचारापासून. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की बाबांनी आपला गुरु कोण आहे सांगितलं नाही, आपला शिष्य कोण आहे सांगितलं नाही, पण बाबा जगात गेले, बाबा देशाच्या कानाकोपऱ्यात गेले, बाबा पूर्ण शहरात गेले. आणि मग हे काम कोण करतं? ही समाधी करते. पण तिला बाबा ज्यांना ज्यांना माध्यम करतात, आपण त्या सगळ्यांना एक ओझरता आपण त्याचा उल्लेख करतोय. आणि यामध्ये सध्याच्या प्रचारामध्ये अजून एक उल्लेख करावा लागेल, तो म्हणजे बाबांच्या पालख्या. इतकं प्रचंड प्रमाण वाढलं पालख्यांचं. तुम्ही बघत असाल की जर तुम्ही शिर्डीहून शिर्डीला निघालात
आणि उत्सव असेल, आता रामनवमी झाली, दोन्ही बाजून रस्ता एकदम जाम. कोण आहे तर पालखीतील लोक आहेत. त्यामध्ये तरुणांचा मोठा समावेश असतो. तरुण मी उच्च शिक्षित तरुण, स्त्रियांचा पण समावेश असतो. एक मुंबईहून एक पालखी त्यात पूर्ण स्त्रियाच असतात आणि रात्री त्यांना काही भीती वाटत नाही. छानपैकी बाबांचा जय जयकार करत हे निघतात आणि दरबदल करीत शिर्डीला पोहोचतात. मोठा त्याग आहे आणि त्यातून आज वर्षाकाठी 250-300 पालख्या शिर्डी येतात. मागच्या वर्षी जर अभ्यास केला तर आता वर्षभरात 4 ते 5 लाख भाविक पायी पायी येतात आणि खरोखर या माध्यमातूनही बाबांचा प्रचार प्रसार होत आहे. यामध्ये आता पालख्या महाराष्ट्रातून नाही तर गुजरातमधून सुरू झाल्या, मध्य प्रदेश इंदोरमधून पालख्या येत आहेत, तिकडून आंध्रमधून येत आहेत. पण हा सगळा जो पालख्यांचा उच्चांग आहे तो मद्रासच्या एका पालख्याने केला. तुम्हाला मद्रासून पालखी होय, मद्रासून एक चंद्रमुली नावाचा भक्त आहे आणि तो गेल्या 5 वर्षापासून आपल्या निवडक 7-8 भाविकांना घेऊन जे पायी पायी निघतो आणि बाबांना घेऊन तो शिर्डीला पोहोचतो. चंद्रमुली त्यांना एक तर भाषेचा अडसर, आपली भाषा येत नाही, 2-3 स्टेट बदलून शिर्डीला पोहोचायचं आहे. प्रत्येक गावात गेलं की मुक्कामाची अडचण, भाषेची अडचण, काही कळत नाही. रात्र झाली की कुत्रे भुंकतात आणि मग अनोळखी माणूस गावात आला म्हणून त्याला जागा कोणी द्यायची. तर चंद्रमुली जेव्हा भेटतात तेव्हा हे सगळे अनुभव सांगतात की बरोबर मुक्काम आला की बाबा माझी कशी व्यवस्था करतात, बरोबर मुक्काम आला की जेवण कसं देतात. त्यांना रस्त्याने कुत्रे त्रास देतात म्हणून असा एक कुत्रा बरोबर असतो की तो कुत्रा त्यांना सोडतच नाही. शिर्डीजवळ आली की कुत्रा निघून जातो. ते म्हणाला काय आहे? हा चंद्रमुलीने सांगितलेला चमत्कार आहे. 40 दिवसामध्ये ते पोहोचतात आणि शिर्डीत पोहोचल्यानंतर चंद्रमुली जेव्हा अनुभव सांगतात तेव्हा ते दोन्ही आपल्या डोळ्यातून अश्रूंना वाट करून देतात. तर असे प्रचंड चमत्कार. तर असं हा चंद्रमुलीनं त्यांनी पालख्यांचा विक्रम केला आहे. आता